शरीराचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान या, बघा आपण मगाशी शब्द वापरलाय श्री अरविंदांनी, या डिव्हाइन होलमध्ये, होल म्हणजे समग्रत्व, पूर्णत्व, त्यामध्ये शरीराचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे आणि ते स्थान त्याला मिळवून दिलं पाहिजे, असा एकंदर या संपूर्ण उतार्याचा सारांश आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की जसं आपण मगाशी त्या ज्याला उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रलेखकाला ते अजून पुढे सांगता आहेत की आत्ता आपण हे सगळं जे महत्त्व शरीराचं समजावून घेतलं, ते समजावून घेतल्यानंतर आपल्याला खरंच ते महत्त्व पटलं आणि आता खरोखर वाटायला लागलं की हां बरोबर आहे, शरीराची हेळसांड करता कामा नये, शरीराकडे लक्ष पुरवलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, नीटनेटकेपणाने आपलं जीवन काढलं पाहिजे, हे सगळं वाटायला लागतं. त्याचं इतकं महत्त्व वाटतं की मग तेच एकमेव महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाही. शरीर हे एक साधन आहे हा विचार मनातून सुटता कामा नये. म्हणजे आता फक्त शरीरालाच महत्त्व दिलं आणि बाकी सगळ्या गोष्टी गौण झाल्या असं ते होता उपयोगाचं नाही. हा एक इशारा सुद्धा श्री अरविंद या पत्रामध्ये त्या साधकाला सांगून देतात. म्हणजे शरीर हे साधन आहे, ईश्वराला अभिव्यक्त होण्याचं ते साधन आहे आणि साधकाच्या दृष्टीने विचार केला तर आध्यात्मिक जीवन जगण्याचं, आध्यात्मिक उन्नती करून घेण्याचंही तेच साधन आहे. याही अंगाने शरीराचं मोल आहे असं श्री अरविंदांनी इथं सांगितलेलं आहे.